आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। तामिळनाडूतील एआयडीएमके पक्षाच्या आमदारांची आज होणारी बैठक रद्द। पक्षात 2 मतप्रवाह असल्याने बैठक रद्द झाल्याची माहिती। टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून पक्षात 2 गट पडल्याची माहिती। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश। मतचोरीनं कधी सीट चोरी करतात तर कधी पूर्ण सरकार। ट्विट करत राहुल गांधींची भाजपवर टीका। भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मतचोरी करून आलाय, राहुल गांधींचा आरोप। तर हरियाणामध्ये संपूर्ण सरकारच घुसखोरांचं आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल। केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची घोषणा। अजय माकन, मुकुल वासनिक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। दोन्ही निरीक्षक आज दुपारी केरळला जाणार। उद्या काँग्रेसची विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार। केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 692 मतं। राष्ट्रवादीने केरळमध्ये एकच जागा लढवली होती। केरळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभा केला होता। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांच्याकडून मोदींचं अभिनंदन। व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कोश देसाई यांची माहिती। मोदींसारखे नेते लाभले हे भारताचं मोठं नशीब आहे, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। राज्यात पक्षविस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदारी निश्चित। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून 6 नव्या समन्वयकांच्या नियुक्त्या। राजेश पांडे, योगेश क्षीरसागर यांच्याकडे ठाणे कोकण, निरंजन डावखरेंकडे पश्चिम महाराष्ट्र, सुनील राणे मराठवाडा आणि संजय कुटे विदर्भाचे समन्वयक। मुंबईतील खेतवाडीत राजश्री छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। मंत्री मंगलप्रभात लोढास, अनेक नगरसेवकांची उपस्थिती, सामाजिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती। अंबरनाथ बदलापूरच्या पाणी टंचाईवर आढावा बैठकीचं आयोजन। पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, आमदार किसन कथोरेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी वाढ। सोनं 2200 रुपये तर चांदी तब्बल 5000 महागली। सोन्याचे दर प्रतितोळा 1,54,500 वर। गडचिरोलीत नीट परीक्षेत डिजिटल शॉर्टकट वापरल्याचं समोर 2 विद्यार्थ्यांनी एआयच्या मदतीने उत्तरं मिळवल्याची बाब उघडकीस। गडचिरोली पोलिसांकडून दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल, तपास सुरू। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य दरोडेखोरांची टोळी जेरबंद। बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एका व्यापाऱ्याच्या कारला अडवून मारहाण करत त्याच्याकडील 12 लाख रुपयांची रोकड या आंतरराज्य टोळीने पळवली होती। मांढरदेव काळूबाई आणि धोम नरसिंग सिद्धेश्वर देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या। वाईतील ग्रामस्थांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडे मागणी। ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। जालन्याच्या भोकरदनमधील पीडितेच्या तक्रारीत धर्मांतराचा उल्लेख। जालन्याच्या पोलीस अधीक्षकांची माहिती। पीडितेच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीच्या मानवतमध्ये प्लॉट खरेदीसाठी 2 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ। मानवत पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। पतीसह कुटुंबातील इतर 3 जणांवर गुन्हा दाखल। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील भोईंज पोलिसांकडून मोबाईल चोरट्याविरोधात मोहीम। 9,35,000 रुपये किमतीचे चोरीला गेलेले 43 फोन नागरिकांना परत। चंद्रपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या आयव्हीएफ केंद्रावर कारवाई। नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यापूर्वीच रुग्णसेवा सुरू केल्याचं उघड। आरोग्य विभागाकडून दोन्ही केंद्रांची नोंदणी प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश।